गुढीपाडवा. भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्त्व आहे. भारतात सर्व सण उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात. सर्व सणांपैकी गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारताना लांब बांबूची काठी वापरली जाते. त्या लांब बांबूच्या टोकाला नवीन वस्त्र बांधले जाते. त्यासोबतच कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळे, साखरेची माळ, झेंडूच्या फुलांचा हारसुद्धा बांधला जातो. काठीवर कलश ठेवला जातो आणि ही गुढी घराच्या दारात आकाशाच्या दिशेने उभारली जाते. त्यानंतर गुढीला हळदी कुंकू लावून गुढीची पूजा केली जाते. सुंदर रांगोळी काढली जाते आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असे म्हणतात की भगवान श्रीराम रावणाचा पराभव करून 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने गुढ्या तोरणे उभारून आनंद साजरा केला. तीच प्रथा वर्षानुवर्षे चालत आली, म्हणून आजही घरोघरी गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे सेवन केले जाते. घरोघरी पुरणपोळी, श्रीखंडपुरीचा बेत केला जातो. गोड पदार्थ करून सर्वजण हा सण आनंदात साजरा करतात. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी लोक वस्तू खरेदी, सोने खरेदी करतात. काही लोक या दिवशी नवीन उपक्रमाचा, नवीन व्यवसायाचा प्रारंभ करतात. मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने, उत्साहाने करावी हा संदेश गुढीपाडवा सण आपल्याला देतो. गुढीपाडवा हा सण मला खूप आवडतो.